कष्ट करायला माझा शेतकरी बाप कधीच नाही घाबरला। ह्या कांद्यासाठी तो खूप कष्टला, उन्हात राबला, पावसात भिजला, थंडीत कोलमडला, तरीही नाही डगमगला। पण ज्या वेळेला माझ्या शेतकरी राजाचा कांदा सडला, भाव पडला, त्यावेळेस माझा शेतकरी राजा मात्र खूप रडला, अक्षरशः रडला। त्याच्या डोळ्याला पाणी होतं, पण त्याचे नुसते डोळे रडत नव्हते, तर त्याचं अंतर्मन रडत होतं। त्याच्या मुलांचे स्वप्न रडत होते। त्याच्या मुलांचे स्वप्न ह्या कांद्यावर अवलंबून असतात। त्यामुळे तो कांद्याला इतकं जीव लावतो, लेकरांपेक्षाही जास्त जीव लावतो। तो जर जेवत असला आणि पाऊस आला आणि कांदा जर भिजत असला, तर तो विचार करत नाही, जेवत्या ताटावरून उठतो आणि कांदा झाकायला जातो। पावसा पाण्याचा विचार करणारा माझा शेतकरी दादा नाही, तरीही त्याचा कांदा सडला तर तो रडतो। उन्हाचा विचार तो करत नाही। उन्हात गवत जर काढून टाकलं तर ते 2 तासात त्याच्या हाताने चुरा केला तर पावडर तयार होते। पण त्या कडक उन्हात माझ्या शेतकरी दादाचं कुटुंब कांदा काढत असतं, कांदा भरत असतं, आयरनीत टाकत असतं, खूप त्या कांद्यासाठी कष्ट करत असतं। तरीही तो कांदा सडला तर माझा शेतकरी दादा रडला, भाव पडला, माझा शेतकरी दादा रडला। कष्टाला कधीच न घाबरलेला माझा शेतकरी दादा भाव नसल्यामुळे हतबल होतो, निसर्गाने साथ न दिल्यामुळे हतबल होतो, पण माझा शेतकरी दादा कष्टाला कधीही नाही घाबरला। माझ्या शेतकरी दादाच्या मेहनतीचा मोबदला त्याला मिळत नाही। तुम्ही सर्व नोकरदार वर्ग खूप कष्ट करता, पण तुमचा मोबदला मात्र ठरलेला असतो। माझ्या शेतकरी दादाचं काय आहे, ठरलेला नाही त्याचा मोबदला। त्याने कष्ट करायचे, खूप उन्हात कष्ट करायचे, पावसात भिजायचं, थंडीत कोलमडायचं। माझा शेतकरी राजा जेव्हा थंडीत भरणं करायला जातो तेव्हा पाण्यात पाय ठेवा वाटत नाही, बर्फासारखं गार पाणी असतं, तरीही तो त्याच्यात भरणं करतो। ह्या कांद्याला जीव लावतो, हा कांदा पिकवतो, पण कांदा सडतो, कांद्याचा भाव पडतो, त्याचं काय करायचं? तुम्हाला मोबदला तुमच्या कामाचा नक्की मिळतो। तुम्ही खूप इंटेलिजंट आहे, तुमचं कम्प्युटरवरती काम आहे, तुम्ही खूप पैसा कमावता, त्याबद्दल काहीच नाही, तुमच्या मेहनतीचा मोबदला तुम्हाला ठरलेला आहे। पण माझ्या शेतकरी दादाच्या मोबदल्याचं काय? माझ्या शेतकरी दादाला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही। ही शेतकरी दादा त्याची पिली घेऊन कष्ट करतो। शेतकरी दादाच्या घरातली सर्व, छोट्यातली छोटी, लहानातली लहान मुलं, त्यांची म्हातारी आई वडील सर्वजण काम करतात, तरीही त्याच्या शेतकरी दादाचा मोबदला त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला पुरेपूर मिळत नाही। अशा वेळेला काय करायचं असतं? शेतकरी दादा जगणार कसा? शेतकरी दादा वाचणार कसा? त्याच्या मालाला भाव नाही। हा कांदा 10 ते 15 वेळेस शेतकरी दादाच्या हातातून जातो। ज्या वेळेस रोप तयार होतं त्या वेळेपासून तर तो मार्केटला जाऊस्तवर 10-15 वेळेस कांदा शेतकरी दादाच्या हातातून जातो, तर त्याला 10-15 रुपये सुद्धा भाव नको का? एवढा सुद्धा भाव आत्ता सध्याला कांद्याला नाही, तर शेतकरी दादानी करायचं तरी काय? खूप उन्हात खूप कष्टाने हा कांदा पिकवलेला आहे। उन्हात जर बसलं ना, अक्षरशः अंगातून घाम चलतो, खूप अंग भासतं, तरीही माझा शेतकरी दादा मागं हटत नाही। छोटीशी लेकरं कांदे उपटायला असतात, छोटी लेकरं कांदे काटायला असतात, व्हायला असतात। शेतकरी दादाचं पूर्ण कुटुंब कष्ट करत असतं, तरीही त्याचा मोबदला त्याला म्हणावा इतका मिळत नाही। कांद्याला 10 आणि 15 रुपये सुद्धा भाव नाही आहे, आणि मात्र नोकरदारांना लाख रुपये पॅकेज आहे, हे ठीक आहे, नोकरदारांना पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीचे आहे, हे ठीक आहे, पण त्यांचा मोबदला ठरलेला आहे। माझ्या शेतकरी दादाचं काय? लाखोंचं बियाणं असं शेतात पेरतो, उघड्या रानावर पेरतो, आणि त्या बियाणं पाऊस पडला नाही तर कोंब येऊन जळून जातं। माझ्या शेतकरी दादाच्या मोबदल्याचं काय? माझ्या शेतकरी दादाच्या श्वासाचं काय? माझ्या शेतकरी दादाच्या घामाचं काय? माझ्या शेतकरी दादाच्या अश्रूचं काय? तर माझा शेतकरी दादा कधी न रडला, पण कांदा सडला आणि भाव पडला तेव्हा नक्की रडला। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हे विचार आवडले असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा।